कराड तालुक्यामध्ये बोगस मतदान म्हणजे बरेचसे प्रमाणामध्ये झालेले आहे। आमच्या सर्वेप्रमाणे साधारण 48,000 मतदान हे बाहेरच्या तालुक्यातलं विविध तालुक्यातलं मतदान इथं नोंदलेलं आहे। आता हे जर नोंदवायला आमचं म्हणणं आहे काय ठीक आहे, तुमचे जर नातेवाईक असतील जवळचे असतील तुम्ही जरूर नोंदवा, पण ज्या ठिकाणावरून त्यांना इकडे शिफ्ट केले तिकडचं मतदान त्यांचं कमी झालंय का ते महत्वाचं आहे। आणि ह्या लोकांच्यावर ताबडतोब कारवाई करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून केसेस करा असं आमचं या निवेदनाच्या द्वारे तुम्हाला म्हणणं आहे। हे शोधून काढा, नसेल तर आम्ही तुम्हाला यादी देतो, कुठून कुठले लोक आलेले आहेत त्याची यादी सगळी तुम्हाला मी देतो आणि त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। आणि गुन्हे दाखल केल्याशिवाय आता जो बसलेला आहे उपोषणाला आमचा गणेश बाबा हा काही सोडणार नाही उपोषण पोच द्या आणि हे ताबडतोब तुमच्याकडनं कारवाई लवकर व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। तीन हे जे आहेत अर्ज कुठे आहे तुमचे हे काय बाळा पोच घ्यायचं जाऊ त्यांच्याबरोबर माझं नम्रपणे सांगणं आहे 2023 पासून जून ते ऑक्टोबर 2025 पर्यंत या दरम्यान 2 निवडणुका झालेल्या आहेत। लोकसभा 2024 झाली, विधानसभा 2024 झालेली आहे। या दोन्ही निवडणुकीच्या दरम्यान जे काम केलेलं आहे जवळपास कराड दक्षिण मध्ये 22,803 नावं वगळलेली आहेत। त्याचबरोबर 18,000 नावं वाढ केलेली आहे। 18,000 पैकी जवळपास 8,000 नावं ही तरुण मतदार आहेत। या 11 महिन्याच्या कालावधीमध्ये 12 बैठका या राजकीय पक्षांच्या बरोबर घेण्यात आलेल्या आहेत आणि त्या राजकीय पक्षाच्या बैठकीसाठी वेगवेगळ्या पक्षाचे तालुका प्रमुख सदरच्या बैठकीला उपस्थित आहेत। जे नावं वगळलेले आहेत त्याच्या नमुना 10च्या याद्या सर्व पक्षाला दिलेल्या आहेत। जी नावं वाढवलेली आहेत त्याच्या नमुना 9च्या याद्या हे सर्व पक्षाला दिलेल्या आहेत, त्याच्या पोच आहेत, अधिक ईमेलवर दिलेले आहेत। यामध्ये ज्यावेळी इलेक्शनचा विस्तृत कार्यक्रम जाहीर झाला त्यानंतर 15 दिवसाचा कालावधी हा लोकांच्या दावे हरकतीसाठी दिलेला होता। त्या दावे हरकतीमध्ये ज्या प्राप्त हरकती आहेत त्या प्राप्त हरकतींवर ज्यांनी हरकत घेतली आहे, ज्याच्यावर हरकत घेतलेली आहे त्यांना दोघांनाही नमुना 11-12 मध्ये नोटिसा दिलेल्या आहेत, सुनावणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर निर्णय घेतले। याच्या उपर अजूनही तुमच्याकडे कोण मयत असतील, दुबार असतील, स्थलांतरित असतील, संबंधित गावाला माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय पक्षाचे या तिन्ही राष्ट्रीय पक्षाचं प्रत्येक मतदान केंद्राला एक BLA बूथ लेवल एजंट हा तुमच्या पक्षाचा अजून कोणत्या पक्षाचा त्या पक्षाला BLA नेमलेले आहेत। BLA आणि BLO यांच्या एकत्रित समन्वयातून आपण ही निवडणुकीचं मतदार शुद्धीकरणाचा कार्यक्रम हा केलेला आहे। याच्या उपर अजून तुमच्याकडे कुठं असतील तर त्याचे मैताचे असेल, दुबार असेल, स्थलांतरित असेल, तुम्ही निदर्शनास आला, नजीकचा BLO BLA असेल त्यांच्या निदर्शनास आणलं ते तिथं कारवाई करतील। आणि जर का तुम्हाला तुमच्या पातळीवर करायचं असं सध्या हार्ड कॉपी कुठं काही घेतली जात नाही। 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर ऑनलाईन पोर्टल आहे, NVSP इलेक्शन कमिशनचं पोर्टल आहे। तुम्ही ऑनलाईन जरी जिथून कुठून असं मोबाईलवरून केलं तरी ते ERO लॉग ला येतंय आणि त्याच्यावरची पुढची प्रोसेस केली जाईल। बरं ठीक आहे, हे तुमचं म्हणणं इथपर्यंत आम्हाला मान्य आहे, परंतु जर आम्ही तुम्हाला याद्या अशा दाखवल्या की ज्यांची मतदार बाहेरच्या तालुक्यातून इथे शिफ्ट केलेले आहेत, त्यांचं तिकडे पण नाव आहे आणि इकडे पण नाव आहे, त्यांच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करणार का हे आम्हाला सांगा। दोन्ही मतदान दोन्ही ठिकाणी असू शकेल, मतदार आहे, मतदार मतदान केलं असेल तर तुम्ही केलं असेल तर गुन्हा दाखल करणे कोर्टामध्ये ते कागदपत्र मागणी करतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना। आज ती कागदपत्र ही संविधानिक लिफाफ्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांच्या कस्टडीत आहेत। कुणीही दिवाणी कोर्टाच्या आदेशाशिवाय ते मतदार नोंदवही 17A रजिस्टर म्हणतात ते कुणी काढू शकत नाही। हे साहेब कसं होते माहिती आहे का, हे सगळं तुम्ही आता सगळं आम्हाला मान्य आहे, तरी सुद्धा 48,000
48,000 हे बाहेरच्या तालुक्यातले मतदान कराड दक्षिण मध्ये नोंदवले. विधानसभा मतदारसंघामध्ये मी आपल्याला- अधिकृतपणे नोंदवलेलं आहे. त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्यांनी मतदान करून त्यांनी दोन्हीकडेही आपला जो कार्यभाग होता तो साध्य केलेला आहे. माझं त्यावर कारवाई झाली पाहिजे. माझं आपल्याला नम्रपणे सांगणं आहे, त्याला कोर्ट सक्षम आहे. तुम्ही जिथं 2 ठिकाणी 3 ठिकाणी 4 ठिकाणी मतदान केलेलं आहे ते तुम्ही प्रूव्ह करा. कोर्ट त्याच्यावरती आम्हाला कागदपत्र मागणी करेल, आम्ही कोर्टामध्ये कागदपत्र देऊ. पण साहेब हे प्रांत अधिकारी याच्यावर ऍक्शन घेऊ शकत नाही. मतदार नोंदणी अधिकारी नाही, प्रांताधिकारी सुद्धा नाही. नाही कायद्यानं नाही का तुम्ही म्हणताय म्हणून? नाही, कायद्यात मतदार नोंदणी अधिकारी नियम आहे 1960चा. त्याच्यात जी प्रक्रिया आहे, हा. आता ठीक आहे त्यांनी सांगितलं की तिथं राहत नाही, आमचा BLO जाईल, तलाठी जाईल, ग्रामसेवक जाईल, व्हेरिफिकेशन करेल. व्हेरिफिकेशन करून जर का राहत नसतील त्यांचं 7 नंबर फॉर्म भरतील. जी हरकत घेतलेली आहे, ज्याच्यावर घेतलेली आहे, दोघांनाही सुनावण्या घेतल्या जातील. दोघांनाही त्यांचे पुरावे मांडण्याची संधी दिली जाईल आणि त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल. आम्ही तुम्हाला 48 साहेब, ज्यावेळी तुमच्याकडे ही तक्रार दाखल झाली, तुमचं हिअरिंग चाललं होतं, त्या पिरियडला ज्याने तक्रार दाखल केली तो इथं होता हजर, ज्याच्यावर तक्रार आहे तो हजर नव्हता. आणि ज्यावेळी तुम्ही पुरावे त्या माणसाला मागितले, त्या माणसाला ज्याने तक्रार दिली त्यानं तुम्हाला दिलेले होते, परंतु तुम्ही पुढच्या माणसाला नोटीस बजावली, ती कुठं आहे, कुणाला बजावली, कुठल्या दोन घराला गोष्टी बजावली? आहेत. 2 गोष्टी आहेत. माझं डबल नाव आहे, हा. मला नोटीस दिलेली आहे. मी इथं येऊन सांगायला पाहिजे की माझं इथलं कमी करा, माझं इथलं कायम ठेवा. कायम ठेवताना थांबा पुढचा ऐका. त्यांचं ऐकूया. हा, बोला. कायम ठेवताना माझा इथं पुराव्याचा कागदपत्र असेल तर इथं ठेवता येईल. नुसतं तोंडी सांगितलं नाही नाही माझं इथं ठेवा, पुराव्याचं काय तर पाहिजे ना. तोच पुरावा दिलेला नाही, क्वेश्चनला बसलाय त्याच्याकडे सगळे पुरावे पुरावा दिलेला नाही म्हणून त्याचं हरकत आहे ती फेटाळलेली आहे. कुणाचा पाहिजे? सर मी स्वतः वैयक्तिक येऊन माझं मी कमी करा 3 लोकांना सांगितलं होतं ना, त्या दिवशी त्या अपोजिट पार्टीचा एक प्रतिष्ठित बँकेचा डायरेक्टर सुद्धा इथं होता. मी स्वतःहून सांगितलं की तुम्ही माझं हे कराडचं नाव कमी करा म्हणून. हे पुरावे आहे. तरी ते आमच्या तिघांचे माझ्या विषयी अजून मी बोलतोय, फार जबाबदारीने बोलतोय. नाही, प्रांत अधिकारी ज्या ठिकाणी समजतो ना ते. ज्या ठिकाणी पुरावा जिथं दिलेला आहे तिथलंच ठेवलेलं आहे. नुसतं तोंडी सांगितलं नाही नाही माझं इथलं राहू द्या, तिकडचं कमी करा, कमी केलेलं नाही. आता मी आणि एकट्यातच नाही, ज्यांच्या ज्यांच्या हरकती घेतलेत त्या सगळ्यांचं त्याच पद्धतीने केलेलं आहे की एकाला एक आणि एकाला एक दुसरा न्याय नाही. मी स्वतः एकूण हरकती आपल्याकडे किती आल्या आहे ना, ते आपल्याला तुम्ही मागितलं तर मिळेल ना, सगळं मिळेल, डिटेल मिळेल. आणि आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे, हे आता पूर्वीसारखं हार्ड कॉपी घेतलाय आणि तिथंच ठेवला, कुठं तर कपडाच्या खाली गेला, कागदाचा गट्टा तसाच राहिला, अजिबात नाही. 6 नंबर 7 नंबर 8 नंबर वाढवणे, कमी करणे, दुरुस्ती करणे ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया आहे. ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सर्व मागचं जे तुम्ही 5 वर्षाचं काढलं तरी ते आपल्याला सगळं तिथं दिसणार आहे. पण ज्यांच्यावर कारवाई करणार, तुम्ही आता सांगितलं की ज्यांचे डबल नाव असतील किंवा बाहेरच्या तालुक्यात इथं शिफ्ट झाला असेल, त्याचं नाव आम्ही रद्द करून त्याच्यावर कारवाई करणार, या मताशी तुम्ही ठाम आहे का? ज्या ठिकाणी हरकत आलेली आहे, मी अजून सांगतो, समजा आता ऑक्टोबर 2024 नंतर विधानसभेनंतर आता जवळपास 7-8 महिने झाले. या 8 महिन्यात काहीतरी मयत मतदार असणारच आहे. हो, आहे. तुम्ही BLAच्या माध्यमातून निदर्शनास आणलं की या गावातला या मतदान केंद्रातली ही 5 लोक मयत आहे. तुम्ही BLAच्या निदर्शनास आणलं किंवा आमच्या निदर्शनास आणलं, आम्ही खात्री करू, व्हेरीफाय करू. जर का तो प्रत्यक्ष तिथं जागेवर मयत असेल, डेफिनेट त्याची नाव वगळण्यात येतील. नावं Same. त्याच्यावर कारवाई होणार. सेम. आता मयत आहे त्याला काय कारवाई? तसं नाही, सेम डबल नाव, आहेत दुबार नावाच्या बाबतीत सेम. तुम्ही हरकत घेतली, हरकतीला सुनावणी होईल, सुनावणी आणखी त्याच्यावरती निर्णय होईल. पण सर आणि हा निर्णय अपिलेबल आहे. आपल्याला तो निर्णय मान्य नसेल, मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे पहिला अपील आपण 30 दिवसात दाखल करू शकतो.
पण मी 14/10 स्वतः येऊन सांगितलं ना तुम्हाला की आपण पुरावे दिला नाही. ऐका सांग तुम्ही नोटिंग सुद्धा केले. फक्त तुम्ही करायचं मागितलं. आणि माझं का तुमच्या माहिती करता सांगतो साहेब, जे तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये मी इथं राहतो इथला पुरावा नाही, त्याच्यामुळे तो अर्ज आपला ऍक्सेप्ट केलेला नाही. सर दुसरी गोष्ट माझी, मी स्वतः माझं माझ्या गावात जन्मगावाचं मतदान लोकसभेच्या माझ्या BLOनी यादीतनं काढून टाकलं. पुरावा सगळं होतं, मी गेली जन्मापासून त्या गावाचा रहिवासी आहे, तरी सुद्धा माझं लोकसभेच्या मतदार यादीमध्ये नाव नव्हतं. माझं कराडला मतदान होतं म्हणून मी कराडमध्ये घटनेप्रमाणे मतदानाचा हक्क मी बजावला. आणि आज यांनी माझ्यावर 4 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन अतिविद्वान लोकांनी ते पत्रकार परिषदेमध्ये मांडलं. त्यामुळे माझ्यावर गजानन शंकर आवळकर आणि सौ संगीता गजानन आवळकर आणि श्री जयप्रकाश शंकर आवळकर या ठिकाणी 2 ठिकाणी मतदान केलेलं आहे असं त्यांनी आमच्या तिघांच्यावर आरोप केले. आता बोलू. हा बोला ना सर. आता तुम्ही सांगताय लोकसभेचं नाही, हे लोकसभेला तुमचं नाव एक ठिकाणी होतं असं तुमची मागणी. हो बरोबर. हा, माझं वाटलं कमी झालं. एक मिनिट. आपण ते अर्ज कुणी भरला, किती तारखेला भरला, कोणत्या पोर्टलवरनं भरला, हे डिटेल आपल्याला माहिती कागदपत्रासह मी देऊ शकतो. द्या ना मला. यस. आणि परत म्हणलं कमी झालेलं दिलं पाहिजे मला. का कमी झालं माझ्या जन्म गावातलं? BLOनी भरलेला आहे का बूथ लेवल BLO हॉस्टाईल झालेले आहेत माझ्या गावातले. तुम्ही स्वतः भरलेला आहे हे सगळं मिळतंय, आणि किती वाजता भरलेला आहे, कुठनं भरलेला आहे हे सुद्धा निघतंय. त्यामुळे आपण आपल्याला पत्र देतो. तुम्हाला माझ्या गावातलं मी प्रॅक्टिकली अनुभव सांगितला. लोकसभेला माझ्या गावातलं मतदान माझं उडवलं. मी आपल्याला नम्रपणे सांगतो की कुणीतरी अर्ज दिल्याशिवाय हे आपोआप येत नाही. पण माझं सगळं तिथं जन्म गाव आहे, सगळं आहे, मी तिथला रहिवासी आहे, माझं घर आहे, माझी शेती आहे. अर्ज केल्याशिवाय तुमचं नाव वाढणार नाही आणि तुम्ही अर्ज केल्याशिवाय तुमचं कमी होणार लोकसभेला मी नाही. अर्ज केला नव्हता. मी विधानसभेला हे पुढचं रामायण घडणार, हे घडवणार म्हणून मी माझं कराडातलं मतदान कॅन्सल केलं आणि माझ्या जन्म गावातलं मी नाव ऍडिशन केलं. आपल्याला आपण कराडातलं माझं मतदान कमी झालं नाही. तुम्हाला डिटेल कागदपत्रासह मी तुम्हाला देतो. हा, मला द्या. 2 दिवसात द्या. माझी पत्रकार परिषद मी घेणार आहे. यस. मला उद्याच येतो तुमच्याकडे. किती आले? दिलेले आता अर्ज दिले हो, हो. गणेश पवार गणेश गणेश पवारचं जे घोषणापत्र आलं आहे त्या आंदोलनाला तुम्ही फारसं गांभीर्याने घेतलेलं नाही. तुम्ही तिथं येऊन चौकशी करून किंवा त्याच्यावर त्याचं म्हणणं ऐकून घेऊन किंवा त्याला काय लेखी पत्र किंवा काय त्याच्या संदर्भामध्ये अत्यंत दुर्लक्ष झालेलं आहे असा आमचा आरोप आहे. तर तुम्ही त्याच्या संदर्भात पुढे काय करणार आहे का? आपल्याला देईल. त्यांनी आमच्याकडे आतापर्यंत 3 वेळा अर्ज केलेले आहेत. तिन्ही अर्जाला 2-3 दिवसानुसार त्यांना पत्र दिलेल्याची पोच आहे. ज्या अर्थी गणेश पवारच बसू द्या किंवा लोकशाहीमध्ये कुणी त्याच्या मागण्यासाठी बसू शकतो. त्यांना जे कारवाई केलेली आहे ते वेळच्या वेळी पुरवलेलं आहे. त्याची कॉपी आपल्याला पाहिजे असेल तर मी देतो. त्याचं असं म्हणणं आहे साहेब की त्याच्यावर ज्या अधिकाऱ्यांनी ह्या घोळ केला त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणार का, आणि ती होणार नसेल तर उपोषण सोडणार नाही, ते अधिक तीव्र करणार आहे. अधिकाऱ्याने का असं केलं म्हणून त्याच्या काफिल वस्तीमध्ये जे त्याने अर्ज दिलेला आहे आता किंवा जे त्याचा आता मूळ मागणी आहे काफिल वस्तीमध्ये जे मतदान बोगस नोंदलेलं आहे त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणार का? मी अजून आपल्याला सांगतो की जी मतदार नोंदणी वाढवलेली आहे 6 नंबरचा फॉर्म भरताना त्याला कमीत कमी 2 कागदपत्र 1 कागदपत्र जे काय लागते ती ऑनलाईनला कागदपत्र आलेली आहेत. ऑनलाईनला कागदपत्र आलेले खरं आहे का खोटं आहे हे ठरवणारं प्राधिकरण हे निवडणूक निर्णय अधिकारी प्राधिकरण नाही. आम्ही 10 वेळा माझ्या मूळ प्रश्नाला तुम्ही बदल नाही. तुम्ही अधिकाऱ्यांच्यावर कारवाई. तो म्हणतोय की 2 मागण्या त्याच्या की एक की आधार कार्ड बोगस आहे आणि दुसरा आहे त्यांनी 2 ठिकाणी मतदान केले. आधार कार्ड खरं आहे किंवा खोटं आहे
हे ठरवण्याचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, प्रांत कलेक्टर यांना नाहीत. UIDचं प्राधिकरण आहे, त्या प्राधिकरणाकडे ते खरं आहे किंवा खोटं आहे हे ठरवलं. ते जर का खोटं असेल तर त्या खोट्या कागदपत्राचा वापर करून त्यांनी मतदार नोंदणी केली, तिथं दुसऱ्या मिनिटाला आमचा गुन्हा दाखल होता. एक. नंबर 2, त्यांनी 2 ठिकाणी मतदान केलं. 2 ठिकाणी मतदान केलं किंवा नाही ही कोण सांगू शकल? ज्यावेळी मतदार यादी 17A नोंद होईल, याच्यात इथं पण नाव आहे आणि मतदान सही करून मतदान केलं आणि अजून कुठं महाराष्ट्रात दुसरीकडे केलं, हे दोन्ही कागदपत्र घेऊन ते दिवाणी कोर्टात तो गुन्हा दाखल केला, त्याच्यात साबित होऊ शकतो. मग पूर्वीच्या ठिकाणचं मतदान कमी केलेल्याचा दाखला आपण बघत नाही का? याच्यात पूर्वी 6 नंबर 7 नंबर भरलेल्याची ती रिसीट असायची. आता ते ऑनलाईनला बंद झालेला आहे. आता 8 नंबर मी इकडे भरला तर ऑटो जनरेटेड 7 नंबर तिकडे तयार होतो. ते निवडणूक निर्णय अधिकारी ऑनलाईन मंजूर करतात. इकडं 8चा भरलेला स्थलांतराचा फॉर्म तो 6 मध्ये कन्वर्ट होतो. आमचं तेच म्हणणं आहे की दुसऱ्याकडचं त्या ठिकाणचे समजा आता पाटण तालुक्यातला मतदार आहे किंवा वाळवे तालुक्यातला आहे किंवा शिराळा तालुक्यातला, या मतदारसंघामध्ये वाळवा आणि शिराळा तालुक्यातले भरपूर मतदान आहे की जे तिकडे नाव न करता या ठिकाणी त्यांची नोंद झालेली आहे. अशा मतदारांची यादी आमच्याकडे आहे. आम्ही ती तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो. तुमचं असं म्हणणं आहे की ऑटोमॅटिक नाव तिकडचं कट होतं, बरोबर? असं तुमचं, पण तसं झालेलं नाही. आता मी सांगतो ना, मी नागपूरला होतो. नागपूरला माझं तिथं मतदार नोंदणी केलेली आहे. मी ज्यावेळी आता साताऱ्यात आलो, मी माझ्या ह्या मतदारसंघात ऑनलाईनला 8 नंबर भरणार, त्याला माझा आदेश जोडून मी इथं शासकीय निवासस्थान मला मिळालेलं आहे जोडणार, तो 8 नंबरचा फॉर्म ऑटो जनरेटेड 7 तिकडे होणार नागपूरला. तो 7 मंजूर केला तर इकडे 8 नंबर हा कन्वर्ट 6 मध्ये होतो आणि नवीन नाव वाढवलं जातं. असं झालं नाही ना. ऑनलाईनला हे सगळं डिटेल आहे. ऑनलाईन मध्ये आता आमच्या अपार्टमेंट मध्ये उदाहरणार्थ लोक आहेत, त्यांचे पाटण तालुक्यात मतदान आहे. आम्ही जर आता ऑनलाईन नोंदायला घेतलं तर त्यांची सुद्धा नावं नोंद होतात आणि तिकडची कमी कशी होणार? होत नाही. आणि एक मतदार नोंदणी अधिनियमामध्ये ज्याचं वय 18 वर्ष झालं तो मतदार नोंदणी करू शकतो. नंबर 2 ठिकाणी मतदार नोंदणी करून मतदान करणं हा गुन्हा आहे. मग आता 2 ठिकाणी नोंद होते, ऑनलाईन मध्ये होते. मतदाराने ठरवायचं आहे मी कुठं नोंदणी करायची आहे, किती वेळा करायची. मग आता किती आपण ऑनलाईन झालेले नाहीत साहेब. आपण BLA आहेत ना नेमलेले आपले. तुमच्या पक्षाचे एजंट प्रत्येक मतदान केंद्राला नेमलेले. वारुंजी मध्ये लोकसभा मतदान निवडणुकीला 3600 मतदान होतं आणि विधानसभेला ज्यावेळेला याद्या आल्या त्यावेळेला 3950 मतदान झालं. त्याच्यावर आम्ही हरकती घेतल्या, मनोरमाने आम्ही एकत्र त्या हरकतीचं फॉर्म दिलं आणि 22 तारखेला निवडणूक आहे, 18 तारखेला याद्या आली, परत 4200 मतं झाली. मग उलट कमी होण्याची 250 मतं वाढली. आम्हाला ते बघायला पण वेळ मिळाला नाही 2 दिवसात. त्यानंतर निवडणूक झालं बघितलं तर ते काल्यातली मतं, मुंड्यातली मतं, दुबार मतं लागलेली आहेत. आता ती मतं कशी कमी करायची? तुमच्या निवडणूक आयोग ह्या निवडणुकीच्या तुमच्या यादीच्या घोळामुळे ते झाले. कुणी केली डबल 2 दिवसापूर्वी यादी आली. 2 दिवसात आली यादी. आम्हाला वाटलं कुठली मतदार नोंदणी तशी ठेवलेली आहे. 2 दिवसापूर्वी यादी आली. ऑनलाईन बघणार कुठं आम्ही? 300 मतं दुबारा आहेत वारुंजीत आता. दुबारा आहे ते आपण 7 नंबर भरून कमी करू शकताय. आपला मुद्दा एकच आहे, तुम्ही जे म्हणताय की तो फॉर्म भरला आम्ही 2 ठिकाणी नाव आहे त्याची यादी आहे, तुम्ही कमी करणार नाही. 7 नंबर तुम्ही भरायचा. तुम्ही 7 नंबर भरायचा. ऑनलाईन आहे. आपण 7 नंबर 7 नंबर आपण भरायचा. प्रत्येक मतदाराचं भरायचं. बरोबर. आधार कार्ड आपल्याला मिळणार का? मतदान झाले म्हणले तुम्ही फक्त ह्याच्यात 7 नंबर मध्ये म्हणायचं आहे की बाबा अमुक अमुक मतदार हा वारुंजी मध्ये त्याचं नाव आहे, परंतु त्याचं कराडमध्ये हरकत घेणार तुमचं नाव येईल, तुमचा पत्ता येईल,
ज्याच्यावर हरकत घेतलेली आहे तो यादी भाग क्रमांक अनुक्रमांक तो तिथं त्याचा येईल आणि तिथलं जे प्रूफ आहे की त्याचं तिथं डबल नाव आहे ही तुम्ही स्कॅन करून त्याला ऑनलाईनला अपलोड करायचं आहे. आता ती प्रोसिजर चालू आहे का? चालू आहे. मुदत आहे काय? निरंतर प्रक्रिया आहे, याला कुठंही बंद नाही. ही निवडणूक आता येईल म्हणून बंद आहे, नो. इलेक्शन रजिस्ट्रेशन इज कंटिन्युअस प्रोसेस. त्यांचं आता झालंय, आता तुम्ही सेंट्रल म्हणता कमी- पैसे आपण नाही सगळ्याला. केंद्रीय निवडणूक आयोगाला आपणच सगळं ज्या करायचं. पद्धतीनं आदेश मिळालेले आहेत तोपर्यंत मतदान करेपर्यंत त्या नवीन मतदाराची नोंद करा असं स्पष्ट आदेश दिलेले होते. आणि जे कोणी आपल्याकडे घेतलं तर काही नाही. मी स्वतः अनुभव कमिशनर IAS ऑफिसरांच्याकडे चीफ सेक्रेटरीकडे बघून मी केलं बघितलं काही कमी झालं नाही. काय नॉमिनेशन तुमचं नॉमिनेशन भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत नवीन मतदार नोंदणी चालूच आहे. चालूच आहे बघा हे. पण ज्या अधिकाऱ्यांनी साहेब हा घोळ केलाय त्यांच्यावर कारवाईच्या संदर्भामध्ये घोळ तुमच्या काय? तोंडातून शब्द कारवाई दिला काय? पाहिजे. कारवाई करणार का नाही? आज मी आपल्याला बांधरपणे सांगतोय मतदान होतंय ऑनलाईन ही पोर्टलवर. प्रक्रिया करताना मी एकट्यानं केलेली नाही. इट इज ऑल प्रोसेस इज ऑनलाईन. मतदार नोंदणीचं ऍप आहे. दुसरं दर आठवड्याला काय काम केलंय हे सर्व राजकीय पक्षाची बैठक घेऊन त्यांना कळवलेलं आहे. आता ह्याच्यापेक्षा अजून काय करायला आमच्या मूळ मुद्द्यावर तुम्ही काय उत्तरच देत नाही. पाटील बाबू. आता 7 नंबर भरत बसा पुढच्या निवडणुकीपर्यंत काय करू? साहेब हे मला याचं उत्तर उद्या पाहिजे. नाही, तो व्हिडिओ पाहिजे. व्हिडिओ पाहिजे. व्हिडिओ पाहिजे.